असा डोंगर, 1 एकर शेत, काही पिकत नाही. गोंडर 2 पोते ज्वारी होते, 4 पायल्या तुरी होतात, 4 लेकरं आहेत, काही भागत नाही. बिचारा कर्ज उचललं लोकांचं 5-50 हजार, 5-6 पत्र्याचं घर, बायको, 4 लेकरं. मरावं की जगावं प्रश्न पडला. त्यानं विचार केला, अरे म्हणले हे ऊस तोडायला जाऊन गोरगरीब लोक 2-2 लाख कमवितात, इथं घरी राहून खाण्यापुरतं सुद्धा त्या शेतात होत नाही. शेतच विकलं होतं डोंगरामध्ये, विकून टाकलं. 3 लाख रुपये आले 50 वर्षापूर्वी. 3 लाख रुपये आले त्यावेळी. बाबा, यूट्यूब चॅनलवाले बाबा गेला मस्त बाजारामध्ये, सुंदर अशी खिलार जोड घेतली बैलाची 1 लाखाची. त्यावेळी सगळ्यात भारी 1 लाखाची गाडी तयार करून घेतली. 1 लाखाचं मस्त सुंदर असं खाण्यापिण्याचं, सुंदर असे कपडे लते सगळ्या घरच्यांना सजला. कारखान्याला जायला गाडी घेऊन निघाला. हे गाडीत बसला. त्या बैलांना सजवलेलं, रंगवलेलं, हे चंगाळे बांधलेले, घुंगरं बांधलेले, बैलाच्या पाठीवर बी घुंगरं बांधलेले, असे काळे दोरे बांधलेले बैलाच्या पायामध्ये, सजवीत निघाला. असा जीवा शिवाची बैल जोड जाई बिगिना पुली पुढ. कसले गाणे होते, अशी छाती अशी अशी माणसाची फुगायची. तसलं गाणं म्हणलं की हे. आता असू दे. आता कडुळाचं पाणी कशाला ढवळीलं, त्या बघा नागाचे पिले वळवळ केले का लगेच. हे असले गाणे आहेत. महाराज गाडी ते कासरा असा हलवीत गेला तिकडं की कोरोना लागला आणि कारखाना बंद पडला. 2 महिने तिथंच राहायला होतं, तेवढं संपलं जवळचं. आता काय करावं, चला गावाकडे. कारखाना पुन्हा सुरू होत नाही 2 महिने. चला गावाकडे निघाला. असं माळाच्या पोटाला गावावरून रस्ता यायलेला, खाली खड्डे रस्त्यात. हे बाया माणसं रस्त्यानं पाणी न्यायले, कोणी हौद बांधलेला एका बाजूला. नीट आहे का बरं. लय गोडा माझे गुरुवरे सांगायचे. ते वरून यायला तेवढ्यामध्ये मस्त मातले होते बैल, अशी मातलेली बैल. गाडी पळालेली, उतार लागला गावाचा, आणि गावाचा उतार लागला की त्यानं कासरा असा जोरजोरात ओढला. अरे बापरे म्हणलं, आता गाडी उलटती रे. आणि जोरात कासरा ओढला. लाल झाली हात, चरपाटे निघाली हाताची. बायकोला म्हणला, अगं धर कासरा धरू लाग. बैल ऐकत नाहीत. दोघांनी धरून ओढलं. बैलाची व्यसन तुटली. पुन्हा तर बैलाच्या नाकात वारं शिरलं, बैल जे उधळायला लागले. आता तो काहीच करू शकत नाही. पुढे लेकरं आहेत, पुढे माणसं आहेत. मोठ्यानं ओरडायला लागला, ए माणसं बाजूला व्हा रे, बैलाची व्यसन तुटली, बैलगाडी उधळली रे, बैल थांबत नाहीत रे, बाजूला व्हा. माणसं पटापटा बाजूला झाले. लोकांची लेकरं होते रस्त्यावर खेळले, उचलले. एका बाईचं लेकरू 2 वर्षाचं होतं, रस्त्यावरच खेळत होतं. ती बाई तिथं धुणं धुत होती. लय आरकट बाई होती गावातली लय आरकट. आमची गुरुजी म्हणायची ती उभ्या कानाची होती. उभ्या कानाची कसल्या कानाची होती, उभ्या. नवरा म्हणला का, अगं तसं वागू नये, तसं जाऊ नये ग पुढं, ती अशी करायची. सासरा म्हणला का, बाई तसं बोलू नये ग, गावती म्हणायची उभ्या कानाची. गुरुजी म्हणायची उभ्या कानाची. कुणीही सांगा, तिला काहीच परिणाम होत नाही. हा माणूस ओरडतोय, सगळे बाजूला झाले. बाईचं लेकरू दिसलं या माणसाला. अरे उडी मारायची त्याची तयारी. तेवढ्यात म्हणला, बाई लेकरू कुणाचा आहे? माझंच आहे रे. बाई लेकरू उचल, गाडी बैल उधळलेत, व्यसन तुटली ग. लेकराला उचल, लेकरू गाडी खाईल. ती म्हणली, तुझ्या बापाचा रस्ता आहे का उचलीत नाही? तुमच्या इथं रेंज कमी आहे, थोडी कमीच आहे. बाई तुझ्या पाया पडतो. 50 वेळा म्हणला, 100 वेळा म्हणला, बाई तुझ्या पाया पडतो. माय तू लेकरू उचल, लेकरू गाडी खाली येते, लेकरू उचल. ती अशी करायची. उचलीत नसते. तुझ्या बापाचा रस्ता आहे का? अरे नसते उचलीत. नसते. जवळ आली गाडी. म्हणला लेकरू गेलं. बाई लेकरू गेलं. अरे जाऊ दे रे लेकरू म्हणली, दाखविते तुला. नसते उचलीत. आलं लेकरू, गाडी खाली गेलं, चुराडा झाला. लेकरू तिकडं पडलं, मेलं. बाई धावत पळत गेली. 4 माणसं आले. पायातलं होतं पायतन काढलं. तो गाडी जाऊन पुढं धडकली भिंतीवर. गाडीवान मारला.
मारला म्हणजे त्या बाईनं जेवढं मारायचे तेवढं मारलं. त्याच्यावर केस टाकली, 302ची कलम लावली, कोर्टात खेचलं. कोर्टात जाऊन हा म्हणला आता कोर्टाचं समन्स आलं, कोर्टात मला ओढले, आता मला फाशी होणार, मी एका बाळाला माझ्या गाडीखाली आले, माझी काय चूक होती देवा? एक एकर होतं ते विकलं की रे, माझा काय दोष होता रे देवा? असं का केलंस तू? महाराजांसारखा एक माणूस भेटला, म्हणला माळकरी वकील आहे म्हणला, चांगला खानदानिक वकील आहे म्हणला, चांगल्या पाटलाच्या घराण्यातला वकील आहे म्हणला, सुंदर गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे म्हणला, संतांच्या कुळातला माणूस आहे म्हणला वकिली केलेला, तुला नक्की सोडविल, तुझा दोष नाही रे, आम्ही बघितलंय रे, तुझा काही गुन्हा नाही रे, तू त्या वकिलाकडे जा रे, पैसे बी जास्त घेत नाही रे. तो उठला, त्या वकिलाकडे गेला, त्या वकिलाला म्हणा पाया पडला, जाऊन म्हणला 4 लेकरं आहेत, बायको आहे, शेत राहिलं नाही, गाडी बैल ते लेकरू मेलं, गाडी बैल जप्त केले, म्हणला माझ्याकडे काही राहिलं नाही. म्हणला वकील साहेब मला वाचवा, वाचवा. ह्या जगाचा न्यायाधीश आहे भगवान परमात्मा. त्या न्यायाधीशापुढे आपला न्याय मांडणारे या जगातले संत आहेत. आणि कसले बी अपराध हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. संत नावाचे वकील कसल्या बी गुंडांना डाकूंना फक्त संतांकडे जा, तुम्हाला सोडवल्याशिवाय राहत नाहीत. त्या वकिलाकडे गेला, वकील चांगला होता, त्याला हाताला धरलं, बसवलं, म्हणला घे चहा पाणी कर, काही काळजी करू नको, तुझं खरं आहे, मला माहीत आहे, खरं बोलतोयस तू, आणि तुला मी सोडवल्याशिवाय राहत नाही. हे बघ जास्त तुझ्याकडून मी काही दक्षिणा घेत नाही, म्हणजे जास्त काही पैसेसुद्धा घेत नाही, थोड्या किमतीमध्ये तुला मी वाचवतो, पण मी सांगल तसं करायचं, मी जसं सांगल तसं. ते म्हणला तुम्ही म्हणाल ते करतो. तेव्हा किती हुशार होता वकील, संतांचे संस्कार, किती हुशार होता. त्यानं सांगितलं हे बघ उद्या कोर्टात तुला उभं केलं, ती बाई तिकडून उभा राहील, तू इकडून, तुला ते वकील इकडे येऊन विचारील, हुशार वकील इकडे येऊन विचारील, तुला न्यायाधीश न्याय द्यायला बसलेला असेल, माझं एवढंच ऐकायचं नाही, एवढंच म्हणायचं, त्याच्या पलीकडं बोलायचंच नाही, तोंड असं करून घ्यायचं, त्याच्या पलीकडं काय म्हणू सांगा की. तुला न्यायाधीश बी खाली उतरून जर प्रश्न विचारला तरी फक्त एवढं, हे बघ हे दोन्ही हात असे करायचे, असे असे असे, आणि तू एवढंच सांगायचं, तोंड असं वाकडं ठेवायचं. आणि तुला जर विचारलं तुझं नाव काय, काही प्रश्न विचारला की तू एवढंच करायचं, बोई, काही विचार बोई, फक्त एवढं म्हणायचं, आणि हात हलवायचे ना, असं तोंड करून बघायचं. ते म्हणला एवढंच रे, एवढंच, दुसरं काहीच करू नको. दुसऱ्या दिवशी कोर्टात ऐका बरं सुरू झाली भैस. ते वकील आला, त्याला म्हणला, ते असं उभारलं होतं, काय नाव तुझं? त्या वकिलानं विचारलं नाव काय आपलं? ते म्हणला बुई, असं केलं, बुई. पांढरे बैल आणि बैलगाडी तुझीच होती का काल? ते म्हणला बुई. तुझ्याच गाडी खाली या बाईचं लेकरू येऊन मेलं का? ते म्हणला बुई. आता ते वकील म्हणला तुला बोलता येत नाही का? अरे बाबा काल ऍक्सिडेंट झाला, तुझ्या गाडी खाली लेकरू मेलं, ती गाडी तुझीच होती ना? ते म्हणला बुई. बाई काही साधी होती का? उभ्या कानाची होती. त्या कटड्यातून उडी मारली तिनं, तिथं येऊन शर्टाला धरलं आणि ओढलं त्याला असं खाली, तिथं बी मार आली ती बाई. अरे म्हणली कडू. बाई अगोचर होती. बाई म्हणली ए कडू, काल तर लय थोबाड वासून बोलत होतास. ते वकील म्हणला ह्याला बोलता येते का? ऐका बरं, ह्याचा वकील उठला, तिथं आला जवळ. ती बाई म्हणली माय लय मोठमोठ्यानं बोलत आहे की, आणि आजच ह्याला काय झालं, ह्याच्या हातावरून जिभीहून वारं गेलं आजच काय? अरे बोल की रे, बोल सांग की. ते वकील काय म्हणला ह्याचा माहित आहे का? हे वकील ती जाऊन म्हणला बाई हे काय बोलत होता काल, ह्याला बोलता येते? ती म्हणली हो माझ्या गळ्याची शपथ बोलता येत. मग काय बोलत होता बाई हे काल? बाई अशी उभ्या कानाची. ती म्हणली हे मोठमोठ्यानं बोलत होता. काय बोलत होता? हे म्हणत होता बैलगाडी उधळल्या आणि यसन तुटल्या, बाई लेकरू उचल. नाही रेंज आली. बाई लेकरू गाडी खालील, बाई लेकरू उचल. ऐका की वकील हे इकडचा, न्यायाधीश साहेब नोट दिस पॉइंट, न्यायाधीश साहेब नोट दिस पॉइंट. मग बाई
एकदाच म्हणला का दोनदा? माय 100 वेळेस म्हणला, ए वकील साहेब ह्या कडू आता मला 100 वेळेस म्हणला. ए काय म्हणला? बाई गाडी खाली लेकरू येते, एसन तुटले, बैलाची उचले, मी काही करू शकत नाही, असा म्हणला का? होय म्हणला. मग तू काय म्हणलीस बाई? ती म्हणली, मी म्हणले की तू ह्या बापाचा रस्ता आहे का? नाही र उचलीत. काय म्हणलीस? इकडं म्हणायचं त्यांना, नोट दिस पॉइंट. जज साहेब, हो साहेब, त्याच्या काही बापाचा रस्ता आहे का? मी म्हणले की उचलीत नाही, आणि पुन्हा जाऊ दे लेकरू, गाडी खाली तर जाऊ दे, तुझी दाखविते मी, अशी म्हणलीस का? हे 100 वेळेस म्हणला तुला लेकरू उचल, नाही उचललंस, नाही उचललंस, हो उचलीत नाही. 4-5 पॉइंट दिले तिकडं ह्या वकिलानं. न्यायाधीशाला म्हणाला, जज साहेब, हे मिलॉर्ड, आपण आता न्याय द्यावा. त्या मिलॉर्डनं सांगितलं, बैलांच्या वेसनी तुटल्यामुळे, उताराचा रस्ता असल्यामुळे बैलाला या माणूस आवरू शकला नाही, मुके प्राणी होते, या माणसाचा कसलाच दोष नाही, याला 302च्या केसेसमधून मुक्त करण्यात येत आहे. आणि ही बाई सांगून सुद्धा लेकराला उचललं नाही, म्हणून हिला 1,00,000 रुपये दंड आणि 3 महिन्याची सजा सुनावण्यात येत आहे. उभ्या कानाची बाई टाळ्या वाजवीत बसली अजून तिथंच. नाही लक्षात आलं, पुढे आहे का? हा काय म्हणला माहित आहे का? काय सांगू आता संताचे उपकार, मला माझ्या संसारात बसवलं म्हणला, या संत माझ्या भगवान बाबाचा अवतारच आहेत म्हणला तुम्ही, काय तुम्ही संत आहेत म्हणला. ते म्हणले, ये इकडं. बसले. गेला तो असाच होता तिथपर्यंत. बाहेर गेला की थोडे हात असे केले, तिथं गेला की तिथं मध्ये त्याला सवयच लागली कालपासून, असं असं केला. साहेब लय उपकार झाले, लेकरं बाळ माझे वाचवले, संसार वाचवला तुम्ही साहेब, तुमचा उपकार जन्मभर काय सांगू आता, काय देऊ ते म्हणले, हे बघ बाळा, तुला काही जास्त घेणार नाही, पण आता माझी फीस दे. ते म्हणला, बुई